दोन मोटरसायकलींच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत दोन निष्पाप तरुणांचा जागीच मृत्यू झालाय, तर दोन जण गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. अतिवेगामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या वृत्तात. नांदगाव तालुक्यातील हिसवड शिवारात दुपारी हा भीषण अपघात झालाय. मिळालेल्या माहितीनुसार MH41 BG 8224 आणि MH BD 6316 या दोन दुचाकींची अतिवेगाने येत असताना समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की पानेवाडी येथील फकीरा भागाव गांगुर्डे आणि दिगंबर तुकाराम अहिरे यांचा जागीच प्राण गेलाय, तर मधुकर रंगनाथ सानप आणि सचिन श्रावण पवार हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे जळगाव बुद्रुक आणि पानेवाडी या दोन गावांवर शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस निरीक्षक दिनकर भदाणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून उपनिरीक्षक संतोष बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अतिवेगामुळे होणारे अपघात पुन्हा एकदा दोन कुटुंबियांना उद्ध्वस्त करून गेले आहेत. केवळ एका क्षणाच्या चुकीमुळे दोघांचा बळी गेला आहे, तर दोघांवर मृत्यूची टांगती तलवार आहे. जळगाव बुद्रुक आणि पानेवाडी या गावांमध्ये सध्या शोकाकुल वातावरण आहे. रस्ते सुरक्षा नियमांचं पालन न केल्यास असे गंभीर परिणाम भोगावे लागतात. हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.